नमस्कार. आज ठरल्याप्रमाणे राहुल गांधी यांच्याबद्दल बोलायचं आहे आणि बोलायचंय तर कदाचित मधून-मधून त्यांचा उल्लेख माझ्याकडनं एकेरी होईल. त्याचं खरं कारण ते माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत आणि भारतात आपण गोडव्यानं सुद्धा म्हणजे रागानं एखाद्याला अरे-तुरे बोलतो, हे खरंच आहे. पण गोडव्यानं सुद्धा एखाद्याला अरे-तुरे बोलतो. तर त्यातलं एकेरी उल्लेखही होण्याची शक्यता आहे. त्याचं सहसा वाईट वाटू देऊ नये राहुल भक्तांनी. राहुल भक्त नावाची जात काही फारशी सापडलेली नाही देशात मला. राहुल लोकप्रिय आहेत, पण भक्त नाहीत त्यांचे. आणि मला जेवढा राजकीय पक्षांचा इतिहास माहिती आहे, त्यात राहुल गांधीबद्दल तुम्ही वाईट जरी बोललात, तरी स्वतः राहुल गांधी किंवा त्यांना प्रिय मानणारे जे लोक आहेत, हे लोक येऊन तुम्हाला ट्रोलिंग करत नाहीत. थोडी टीकाटिप्पणी जरूर करतील, पण शिव्यागाळी करणार नाहीत. आई बहिणीवरनं शिव्या देणार नाहीत. ती ख्याती यांची. म्हणजे यांनी ती जमातच तयार केली पैसे देऊन आणि जातीय पद्धतीनं, आणि ती विकृतीच होती. म्हणजे मोदी ही विकृती आहे. मोदी या विकृतीच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर राहुल गांधी हे अतिशय ठळक आणि छान उदाहरण आहे. फार आदर्श उदाहरण वाटतं. तुम्ही राहुल गांधीबद्दल वाईट वंगाळ बोलून बघा, त्यांचे ट्रोल येऊन तुमची आईमाई काढणार नाहीत, शिव्या देणार नाहीत, घाणेरड्या भाषेत बोलणार नाहीत. सोशल मीडियात ही भाषा सगळ्यांना पाठ झाली आहे. ते यांनी ती जमातच तयार केली, तिरस्कार आणि द्वेष करणारी. आणि कुठल्या भाषेत बोलायचं तर 2014च्या आधी या देशात स्वतःला जातीनं श्रेष्ठ समजणारे, वर्णानं श्रेष्ठ समजणारे, घरानं श्रेष्ठ समजणारे, आमचे संस्कार सगळ्यात जास्ती श्रेष्ठ आहेत असं म्हणणारे, आम्ही शिकलेले लोक आहोत असं म्हणणारे, ट्रोलिंगच्या पातळीवर आल्यावर ज्या घाण भाषेत बोलले, तेव्हा कळलं की ही अस्सलपणे नीच जमात होती, जी 2014 पर्यंत आव आणत होती समाजात की आम्ही फार श्रेष्ठ आहोत, आम्ही सुसंस्कृत आहोत. त्यांची पितळं 2014 नंतर उघडी पडली आणि ते मानसिकतेनं, मनोवृत्तीनं आणि भाषेनं किती नीच आणि नालायक आहेत, विकृत आहेत, याचं दर्शन झालं. तुम्हाला जर ट्रोल्स आठवत असतील तर ट्रोल्सना आठवा. मोदीच्या विरोधात बोलल्यावर मोदी जणू यांचा कोणीतरी छुपा बाप आहे अशा पद्धतीनं येऊन ते जे काही ट्रोलिंग करणं आहे ना, विकृतीचा कळस होता, किळसवाणा कळस होता. तर त्यांना त्याचीही लाज नव्हती की आपलं नाव बदनाम होईल. आणि फेक आयडियांचं जाऊ द्या, ओरिजिनल आयडिया सुद्धा सोशल मीडियातल्या ज्या पद्धतीनं चवताळल्या आणि उतरल्या, आणि भले माझ्या मित्रवर्तुळातले पण खूप लोक मी ज्यांच्याकडे अदबीनं लेखक बिखक म्हणून पाहायचो, तर त्यांची जातच 2014ला उघडकीला आली आणि आम्हाला कळलं अरे हे या जातीचे आहेत आणि मोदी हा यांचा छुपा बाप आहे, कारण यांना वाटतंय आपल्या जातीचं राज्य आलंय. त्यामुळे ट्रोलिंगचा स्तरही तोच झाला. आणि त्यांच्या ओरिजिनल, मराठीत ज्याला ओरिजिनल म्हणतात, त्या स्तराला हे लोक गेले. हे पहिल्यापासून नीचच होते, घाणेरडेच होते. 3,500 वर्षाचा यांचा किळसवाणाच इतिहास होता, विकृतच इतिहास होता. खून आणि बलात्कार डोक्यात असलेलेच लोक होते. ट्रोलिंगच्या नावाखाली यांनी शिवराळ भाषा आणि ते जे काही मुखवटा होता त्यांचा सुसंस्कृतपणाचा, तो गेला. भाजपला काही म्हणायचं नाही, RSSला काही म्हणायचं नाही, आणि मोदी शहाला तर अजिबातच काही म्हणायचं नाही. त्यातही मोदीबद्दल तर नाहीच काही बोलायचं. या मूर्खांना तेही लोकशाही आणि संविधान कळलं नाही की लोक सौम्य भाषेत टीका करतायत, आलोचना करतायत,
निरीक्षणं करतायत, परीक्षणं करतायत आणि समीक्षा मांडतायत आणि ती त्यांच्या बाजूनं बरी असेल, खरी असेल, खोटी असेल, काही असेल, पण लोकांना बोलण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, याचा यांना विसर पडला. दुसऱ्याची अभिव्यक्ती चेपायला जाणं, त्याला धमक्या देणं, मग टोळ्यांनी जाऊन मारणं वगैरे वगैरे असले घाणेरडे चाळे. राहुल गांधीच्या बाबतीत असं नाही होत. हे राहुल गांधीचं मोठं वैशिष्ट्य आहे. एकूणच काँग्रेसबद्दलच नाही होत, पण काँग्रेस बद्दल बोलू आपण. राहुल गांधी बद्दल बोलतो आहोत. तर राहुल गांधी बद्दल तुम्ही काही वाईट वांगाळ बोला, शिव्या द्या, काही करा, काही करा, स्वतः राहुल गांधी येणार नाही. त्याची जी कोणी त्याला प्रिय मानणारी मंडळी आहे ती पण कधी तुमच्या अंगावर येणार नाही. ते तो सौम्यपणे तुम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न करतील, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत राहतील. आणि एक आहे मात्र, मोदी आणि राहुल गांधीची मारामारी झाली तर राहुल गांधी वाली पोरं सुद्धा किंवा गँग सुद्धा आत्ता सुटायला लागली. ती फार सुटत नाही तरी तिला मर्यादा आहेच आहे. तर ती एक महत्वाचा संस्काराचा भाग आहे. सुसंस्कृत असणं कोण लोक सुसंस्कृत आहेत. तर ते दिसलं की मोदी गँगचे लोक सुसंस्कृत नाहीत, ते हे अतिशय बथड, फालतू, टुकार लोक आहेत आणि इकडचे लोक चांगले आहेत. हा राहुल गांधी आणि मोदी मधला पहिला भाग. राहुल गांधीवर मी आज बोलायचं ठरलंय. किती कदाचित मालिका होईल माहित नाही, पण आज जेवढं बोलता येईल तेवढं बोलेल. अनेक गोष्टी आहेत. राहुल गांधी बद्दल गेली कित्येक वर्ष मी 2014 पासून राहुल गांधी बद्दल, 2010 पासून राहुल गांधी बद्दल, 11 पासून राहुल गांधी बद्दल मी लिहित आलेलो आहे आणि मी या माणसाचा अभ्यासही करत आलोय, पत्रकार म्हणून, नागरिक म्हणून. बऱ्याच गोष्टी, अंतर्गत गोष्टी पत्रकार म्हणून मला माहिती आहे आणि त्यामुळं त्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणं हे फार महत्वाचं आहे आणि आवश्यक सुद्धा आहे. आणि आत्ताच्या वातावरणात तर जास्तीच आवश्यक आहे. आणि आता 100% फेसबुकवर मी अनेक वेळा व्यक्त झालेलो आहे राहुल गांधीच्या बाजूनं. आणि सुरुवातीला व्यक्त व्हायचो तेव्हा ही मोदी गँगचे ट्रोल यायचेच, म्हणजे काही संबंध नाही, मोदीचं त्यात नावही नसायचं, राहुल काय आहे एवढंच मी लिहिलेलं असायचं, तरी यांच्या बुडाला आग लागायची आणि हे ती खोटी आग घेऊन यायचे तिथं. त्यांना ते कळायचं नाही की मी भारतीय नागरिक आहे, मोदी भारतीय नागरिक आहे, तेही भारतीय नागरिक आहेत, राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत. तर भारतीय नागरिकांमध्ये सुसंवाद होणं, विरोध होणं योग्य आहे, मतभेद होणं पण योग्य आहे, वादविवाद होणं पण योग्य आहे, पण त्याचा स्तर काय असावा, तर हे ट्रोल आपली जात दाखवून द्यायचे, जगातली सगळ्यात नीच जात हे दाखवून द्यायचे, स्वतःची विकृत जात दाखवून द्यायची. नंतर ते बंद झालं. 2019च्या निवडणुकांनंतर थोडं कमी झालं आणि 2024च्या निवडणुकांनंतर आणखीनच कमी झालं. आता अगदी अवशेष उरलेले आहेत ट्रोल्सचे. आणि या सगळ्या काळात राहुल गांधीचं उभं राहणं, राहुल गांधी काय याचा अंदाज मी 2010 साली, 11 साली पोस्ट लिहून केला होता. मी सतत लिहित आलेलो आहे राहुल गांधीच्या बद्दल. राहुल गांधीवर टीकाही केली मी, राहुल गांधीचं काय चुकतंय वगैरे वगैरे. उदाहरणार्थ मध्येच तो जानव बिनव घालून हिंडला आणि देवांना नमस्कार करत हिंडला, त्यावेळेस मी वैतागलोच होतो की याच्या भोवती जी बसलेली आहेत काँग्रेसमधले RSS वाले, त्यांनी पडवलेलं आहे की BJP वाल्यांना त्रास द्यायचा असेल तर तुला हे ढोंग करावं लागेल. आणि त्यांना बिचारानं ते केलं. त्यानं अनेक प्रयोग केले स्वतः बदलाचे. मला एक विधान आधीच करून ठेवायचं आहे. बुद्ध, महात्मा गांधी ही जी परंपरा आहे भारताची, या परंपरेचा सध्याच्या काळात जिवंत असलेला आणि आपल्याला दिसणारा एकमेव माणूस आहे. बुद्ध, महात्मा गांधी यांनी जे राजकारण साधायचा प्रयत्न केला, यांनी जे समाजकारण करण्याचा प्रयत्न केला, या दोन्हींच्या मार्गावर निघालेला आत्ताच्या काळातला भारतातला नेता म्हणून एकमेव माणूस हा राहुल गांधी आहे. तर याचा तो सगळा प्रवास माहिती आहे. त्यामुळं किती बोलणं होईल आणि किती एपिसोड होतील मला माहित नाही. आज जितकं मला कंटाळा आला की मी थांबेन आणि मग राहिलेले मुद्दे बोलेन नंतर. माझं ते मोठं वैशिष्ट्यच आहे की एका एपिसोडमध्ये कुठलाही विषय मी पूर्ण बोलत नाही, मुद्दे देत राहतो, तुटक बोलत राहतो आणि पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओ, दुसऱ्या विषयाच्या व्हिडिओत हे मुद्दे कव्हर होत राहतात, ते येत राहतात त्यात. राहुल गांधी बद्दल बोलायचं तर आधी थोडं काँग्रेसबद्दल बोललं पाहिजे. मुळात राजीव गांधींच्या
मृत्यूनंतर राजीव गांधी एकदा निवडणुकीत हारले आणि त्यांचं नंतर मधल्या काळात ते विरोधी पक्षात वगैरे राहिले. त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूपासून नंतरच्या काळात काँग्रेसचं म्हणून चेहरा गांधी घराणं राहिला नाही. म्हणजे काही काळ जवळजवळ 77-78 पासूनचं भारताचं राजकारण हे 92च्या नरसिंहराव सत्तेत येईपर्यंतच्या काळात अनिश्चित आणि कडबड यांचं राहिलं. पूर्वी काँग्रेसला एक हाती सत्ता असायची, म्हणजे नेहरूंच्या काळात काँग्रेसला एक हाती सत्ता असायची, पण नेहरूंचं मोठेपण असं होतं की ते वेगवेगळ्या पक्षांचे लोक सोबत घ्यायचे. म्हणजे त्यांनी जनसंघाचाही माणूस मंत्री केला होता स्वतःच्या पहिल्या मंत्रिमंडळात. आंबेडकरांचा आणि काँग्रेसचा तसा काही संबंध नव्हता, तरी आंबेडकरांना नेऊन त्यांनी मंत्री केलं होतं. तर ते पक्ष बाजूला ठेवून काँग्रेसचं ते पहिली मंत्रिमंडळ नेहरूंनी चालवली आणि ते त्यांचं मोठेपण होतं. मग काँग्रेस स्वतःहूनच एकटीच सत्तेत यायला लागली. त्यावेळेसही एकटीच सत्तेत आलेली होती, तरी त्यांनी सगळ्या देशाला बरोबर घेऊन निघायचं म्हणून आणि वेगवेगळ्या विचारधारांच्या लोकांना बरोबर घेऊन निघायचं म्हणून सुंदर असं मिश्रण केलं होतं मंत्रिमंडळाचं. आणि नेहरूंचं ते मंत्रिमंडळ पाहिलं तर तुम्हाला देशाचा प्रत्येक प्रदेश आणि देशातला प्रत्येक विभाग, भौगोलिक विभाग आणि भाषिक विभाग वगैरे यांचं मिश्रण दिसेल आणि त्यात विचारवंत लोक होते आणि आंबेडकरांसारखा मोठा माणूस तर त्यांच्याबरोबर होताच. तर नेहरूंची ती उदात्त दृष्टी होती. त्याच्यानंतर काँग्रेस सत्तेत येत राहिली, मोठ्या सत्तेत, एक हाती सत्तेत येत राहिली. ती जवळजवळ इंदिरा गांधींपर्यंत, म्हणजे लालबहादूर शास्त्रींपर्यंत. इंदिरा गांधींच्या काळातही पुन्हा सत्तेत आली ती, पण इंदिरा गांधींना काँग्रेसमधनं आत्मविरोध व्हायला लागला. नेहरूंनाही होता तो, लालबहादूर शास्त्रींनाही होता, पण ते एवढ्या मोठ्या प्रतिमांचे लोक होते तर नेहरूंच्या मुलीकडं मुलगी म्हणूनच पाहिलं गेलं आणि तोवर काँग्रेसमध्ये हावऱ्या लोकांची गर्दी झालेलीच होती. आणि मग काँग्रेसचा त्या सगळा लाभार्थी गट जो आहे की आपल्याला स्वतःला लाभ झाला पाहिजे, पक्ष आणि देश गेलं खड्ड्यात, अशा विचारांचे लोक काँग्रेसमध्ये आलेले होते. आणि ते इंदिरा गांधींचं नाव, काँग्रेस एकवटून राहायचे असेल तर इंदिरा गांधींकडं या पक्षाची जबाबदारी असली पाहिजे असं काँग्रेसच्या काही निष्ठावानांना वाटलं आणि त्यांनी इंदिरा गांधींना आणलं राजकारणात. त्या होत्याच राजकारणात आधीपासून, पण त्या पंतप्रधान केलं गेलं तर त्यांच्या पंतप्रधानकीला खूप विरोध झाला. संविधानात आपल्या एक बारकी गडबड अशी आहे की पंतप्रधानाला खूप अधिकार देण्यात आले. पंतप्रधान हा एखाद्या राजासारखं राज्य करू शकतो, राजेशाहीतल्या इथपर्यंत अधिकार आहे. आंबेडकरांनी सांगितलं होतं की पंतप्रधानाच्या सत्सद्विवेक बुद्धीवर काम चालेल, पण सत्सद्विवेक बुद्धीवाले सतत जन्माला येत राहतील आणि नेहरू किंवा इंदिरा गांधी यांचे छापाचे गणपती तयार होतील किंवा लालबहादूर शास्त्री यांचे, असं गृहीत धरणं हे बावडेपण होतं. कारण पुढं मग असले लोक येऊन बसले, अगदी मोरारजी देसाई पासून नरेंद्र मोदीपर्यंत अतिशय लुच्चे लोक या पदावर येऊन बसले आणि ते स्वतःसाठी येऊन बसले. त्यांना काही करून पंतप्रधानच व्हायचं होतं. त्यातलं पंतप्रधान व्हायचा राहून गेलेला माणूस म्हणजे नेहरू ज्यांचं नाव घ्यायचे की पुढचे पंतप्रधान आहेत, त्यात दोन नावं होती, एक जयप्रकाश नारायण आणि दुसरे वाजपेयी. तर वाजपेयी झाले पंतप्रधान. पुढं जयप्रकाश नारायणची ती भूक राहिली कायम आणि त्याचा राग जयप्रकाश नारायण हा इंदिरा गांधींवर काढत राहिला आणि त्यानं मग ती सगळी पक्षशुचिता, त्यातले हेतू, निष्ठा पक्षांवरची ही बाजूला ठेवून सगळं कडबोळ एकत्र केलं आणि विशेषतः ते ब्राह्मण जातीचं कडबोळ होतं आणि त्यात कडेकडेला बहुजन आणि शेजारी दलित असं ते कडबोळ तयार केलं आणि मोठी चळवळ उभी केली. ते चित्र असं उभं केलं की इंदिरा गांधी हा खतरा आहे देशाला. ती खतरा बित्र काही नव्हती, यांनीच खतरा उभा केला होता. अमेरिकन ज्यू लॉबीच्या पाठिंब्यानं यांनी देश अस्वस्थ करायचा प्रयत्न केला होता, अशांत करून टाकला होता आणि त्यातनं बाईंना आणीबाणी वगैरे लावली पुढं. पण इंदिरा गांधीच्या सुरुवातीच्याच काळात जयप्रकाश नारायण आणि असे खूप लोक होते, इच्छुक होते की आपण पंतप्रधान होऊ, कारण काँग्रेसमध्ये आहोत आपण. आणि नेहरू स्वतःच म्हणाले होते जयप्रकाश नारायणाला की तू बाबा माझ्या पुढचं कधीतरी तू एकदा पंतप्रधान होणार. तर त्याची ती भूक म्हणजे या देशाची अशांतता, आणि तिथून हा देश अशांत झाला. जयप्रकाश नारायण हा त्याचा काय म्हणूया त्याला दूत आहे.
आजपर्यंत जे काही अनाचार आणि राजकारणातली घाण झाली सगळी, आणि नैतिकता संपली, पक्षांवरची निष्ठा संपली, विचारधारांवरची निष्ठा संपली, तोंडी बडबड करणं आणि आतून घाण राहणं, असं जे काही राजकारण सुरू झालं आणि लूटमार सुरू झाली, त्या सगळ्या गलिच्छ राजकारणाचा पायोनियर माणूस, अग्रदूत माणूस म्हणजे जयप्रकाश नारायण. त्यांना देश एकवटला एका अर्थानं, पण खूप बदनामी करत आणि काँग्रेसला खूप बदनाम करत, न केलेली प्रकरणं त्यांच्या नावावर ढकलत वगैरे, असा पुढचा सगळा खेळ सुरू झाला. तर ते काँग्रेसची त्या अर्थानं, आणि काँग्रेसमध्ये बसलेले पण RSS वाले होतेच काही, म्हणजे काँग्रेस RSS वालेच चालवत होते, आणि RSSचा द्वेष काँग्रेसनं कधीच केला नाही. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण राहुल गांधीशी पुढे बोलायचं आपल्याला या विषयावर. काँग्रेसनं RSSला जपूनच घेतलं कायम, आणि RSSचे खूप लोक काँग्रेसमध्ये राहिले, खूपच निर्णय पदांवर राहिले, खूप मंत्री संत्री राहिले, आणि ब्राह्मणी सत्ता, RSSची सत्ता, ब्राह्मण मंत्री जास्तीत जास्त होणं केंद्रात वगैरे, आणि जिथं संधी मिळेल तिथं असाच काळ राहिला. कुठल्याही राज्याचं बघा, तिथं ब्राह्मण मुख्यमंत्री होतील याची व्यवस्था होत राहिली. ब्राह्मण मुख्यमंत्री खूप झाले, ब्राह्मण केंद्रीय मंत्री खूप झाले, पंतप्रधान ब्राह्मणच बहुतेक झाले. तर तसं ते होतं, म्हणजे तसं द्वेषपूर्वक नव्हतं, आणि RSS वाले तिथेही असायचे. 75ला RSS काँग्रेसला विरोध केला, आणि तरी काँग्रेसमध्ये RSS वाले होतेच काही, म्हणजे काही इकडेही होते आणि काही तिकडे होते. त्याचं ठळक उदाहरण म्हणजे शंकरदयाल शर्मा नावाचे राष्ट्रपती झाले होते, आणि नरसिंहराव नावाचा पंतप्रधान झाला होता. हे दोघेही RSSचे. नरसिंहरावच्या काळात, आता फार मधला पेळ न लावता मी सांगतो की नरसिंहराव सत्तेत येईपर्यंत प्रत्यक्ष राजकारणात गांधी घालण्याचं कोणी नाही आलं. म्हणजे हे राजीव गांधींचा खून झाला तोवर ते विरोधी पक्ष नेते होते, आणि ते मग बऱ्याच सरकारांचे प्रयोग झाले, चंद्रशेखर आणि असे काही काही होते, VP सिंग वगैरे, हे सगळे प्रयोग झाले. आणि त्यावेळेस राजीव गांधी हे विरोधी पक्षात होते, आणि पुढच्या निवडणुका जाहीर झाल्या 92च्या, त्यावेळेस राजीव गांधींचा खून झाला, आणि त्याचा थोडा आधार मिळून काँग्रेस थोडीशी मोठ्या प्रमाणात सत्तेत आली, आणि पंतप्रधान नरसिंहराव झाला. तर नरसिंहराव हा RSSचा माणूस. तर RSSला पहिल्यापासूनच काँग्रेस नकोच होती. RSSचा जन्म 1925ला झाला, आणि 1895 किंवा त्याच्या आधी 1880 किंवा काय 90 या काळात काँग्रेसचा जन्म झाला. काँग्रेसचं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं RSSला नको होतं. विनोदी गोष्ट अशी की काँग्रेसच्या मांडवात सगळे पक्ष नांदत होते. समाजवादी नांदत होते, साम्यवादी नांदत होते, RSS वाले नांदत होते, मुस्लिम लीगवाले नांदत होते, काय वेगवेगळे पक्ष काँग्रेसच्या मांडवात यायचे. आपले आपले मांडव घेऊन बाजूला झाले. फाळणीच्या वेळेला बरोबर त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेसच्या मांडवात फाळणी होणं शक्य नाही, म्हणून मग यांनी आपापले मांडव वेगळे काढले, आणि मागचा इतिहास झाला. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर RSSला काँग्रेस मुक्त भारत करायचा होता, किंवा आपली सत्ता यावी असं वाटत होतं. तर त्यांनी काँग्रेस बरोबर सत्तेत राहून प्रयोग केला, पण तो होत नाही. काँग्रेस ही शेवटी पुन्हा काँग्रेसच्याच, गांधीच्याच विचाराला जाते. तर गांधी विचार आणि RSSचे विचार यांच्यात जुळवणूक होणार नाही, असं लक्षात आल्यानंतर सत्तेचा अनुभव घेतलेला 78 साली 77 साली वाजपेयी वगैरे आणि ते सगळे, मोरारजी देसाई वगैरे, ते काँग्रेसचे जुने लोक, चंद्रशेखर वगैरे सगळे. पण सत्तेचा मलिदा चाकल्यानंतर यांच्या लक्षात आलं की पूर्ण सत्तेत आपण गेलं पाहिजे, आणि मग 80 साली राष्ट्रीय संघानं आणि त्यावेळेस तयार झालेला भारतीय जनता पक्ष यानं फार सुंदर अशी स्ट्रॅटेजी, राजकारणाच्या बाजूनं पाहिलं तर काँग्रेसची सत्ता उलथवून टाकणं आणि देश ताब्यात आणणं, याच्यासाठी जी ती उपयुक्त आहे. अर्थात ती अशांततेचीच होते आणि देशाला घातकच होती, पण त्यांच्या बाजूनं पाहिलं तर ती फार उत्कृष्ट रणनीती होती, राजनीती होती. ती म्हणजे त्यांनी धर्माचं भांडवल पुढे काढलं. बाबरी मशीद नावाचं त्यांचा काही संबंध नसलेलं प्रकरण त्यांनी हाताशी धरलं, आणि ते इतक्या अस्मितेचं केलं, आणि देश एवढा वाहवत नेला त्यांनी. प्रसारमाध्यमं नेहमीच RSSची होती. या देशातले पेपर्स आणि देशातली सगळी प्रसिद्धी माध्यमं ही चालवायची पैसा शेठजींचा आणि चालवायचं भटजींनी, असंच स्वरूप आहे. आजही तसंच आहे. म्हणजे समाज माध्यमं किंवा कुठल्याही माध्यमात तेच अग्रेसर असतात
प्रकाशन व्यवसायातही तेच असतात, कला क्षेत्रातही तेच, साहित्य क्षेत्रातही ते. बाकीचे आपले धडपड करत राहतात. पण मुख्य मालकी ही पैसा शेठजींचा आणि कार्यक्रम भटजींचा असंच आहे. तर राजकारणाचंही स्वरूप तेच आहे. तर ते प्रसिद्धी इतकी मिळवून दिली की ते आणीबाणीची बदनामी पण खूप केली आणि इंदिरा गांधीला अक्षरशः कलंक लावल्यासारखं ते होतं. आणीबाणी का लावली गेली याची कारणं कधीच चर्चेला घेतली गेली नाही. पण आणीबाणी लावली आणि खूपच खतरा वगैरे काही खतरा बितरा झाला नाही. एखादाही खून इंदिरा गांधीनं केला नाही तर तुरुंगात टाकलं आणि तुरुंगातल्या बडदास्ती यांच्या मस्त होत्या. तुरुंगात हे काय सुखानं जगत होते आणि काय किमती करत होते आणि उलट या लोकांना कळलं, समाजवादी आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कळलं, अरे जातीनं तर आपण एकच आहोत. साम्यवाद्यांना पण कळलं, तर आपण उच्चवर्णीयच आहोत सगळे. आपण कशाला एकमेकांच्या विरोधात वैचारिक भांडणं करत बसले. आपण एकत्र आलं पाहिजे. मग सगळे एकत्र आले आणि त्यात आपले पण वाहवत गेले काही. जगजीवन रामांसारखा नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात असलेला नेता इंदिरा गांधी पंतप्रधान झाली याचा राग म्हणून आणीबाणी तिकडे गेला. यशवंतराव चव्हाणांनी केली चूक ती. हे काँग्रेसचे निष्ठावान, यांना मोठमोठ्या जागा देणं हे केलं होतं नेहरूंनी. तर हे लोक गेले तिकडं, ते यांचंही ते कडबोळ असं काहीतरी झालं. तर ही वाट लागत असताना भाजपनं पुन्हा ह्या सगळ्यांना रद्दीत टाकलं. व्ही पी सिंग असाच फुटून गेला, राजीव गांधीचा मित्र म्हणे, पण तोही बेईमान निघाला आणि तो तर राजीव गांधीबद्दल अतिशय किळसवाणं बोलूनच नेला. पंतप्रधान झाला 11-12 महिने, मंडल आयोग त्यानंच लागू केला, ती चांगली गोष्ट घडली. पण बाकी सगळं ढोंगधतुराच होता, पक्षीय निष्ठा बिष्ठा काही नाही. तर ही गंमत आहे. मला तो प्रश्न पडतो की पक्ष सोडून जाणारे लोक कसं काय जाऊ शकतात, म्हणजे काय आहे की ते किती बदफैली असतं ते लक्षात येतं. म्हणजे आज ते काँग्रेसमध्ये येत, उद्या भाजपत जाणार, भाजप सोडणार, नंतर तिसऱ्या पक्षात जाणार, मग चौथ्या पक्षात जाणार. हे पक्षांतरवाले लोक कुठल्या पक्षाचे असतात नेमके आणि हे कशासाठी आलेले असतात? तर राजकारणात हे स्वतःसाठी स्वतःच दुकान चालवायला आणि धंदा करायलाच आले असंच लक्षात येतं. आणि काही टिकून राहतात. मग नरसिंहरावची सत्ता आली, सत्ता येते म्हणून नरसिंहराव काँग्रेसमध्ये राहिलं, कारण राजीव गांधीच्या मृत्यूची सहानुभूती होती आणि निवडून आले काही लोक जास्तीचे आणि मग इतरांना गोळा करून कडबोळं सरकार तयार झालं. आणि त्यावेळेस मला अजून आठवतं की वाजपेयी वगैरे मंडळी, लालकृष्ण अडवाणी वगैरे मंडळी नरसिंहरावला हिणवताना म्हणायचे की 18 पक्षांचं कडबोळं आहे. गंमत म्हणजे ना, वाजपेयी नंतर बसल्यावर 23 पक्षांचं कडबोळ झालं होतं. त्यावेळेस मात्र हा शब्द त्यांनी मागे घेतला. तर या पद्धतीचं एक राजकारण इथं होत आलं आणि 92च्या काळात RSSचा जो कार्यक्रम आहे, नरसे या नावानं तो एक मुख्य कार्यक्रम म्हटला. या काँग्रेसमुक्त भारत ही स्लोगन ही नरसिंहरावची स्लोगन आहे. ती त्या बिचाऱ्यानं कधी स्वतः उच्चारली नाही, पण त्याचा एक ऐतिहासिक पुरावा आहे. त्यावेळेस सोनिया गांधी या राजकारणात नव्हत्या. राजीव गांधीच्या मृत्यूनंतर त्या राजकारणापासून लांब राहिल्या आणि कधी ना कधी हे घराणं डोकं वर काढेल, कारण या बाईला 2 मुलं होती. राजीव गांधीला 2 मुलं होती, एक म्हणजे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी. आणि इंदिरा गांधींचं राजकारण पाहिलेलं होतं देशानं. तर या लोकांना माहिती होतं, राहुल गांधी जरी कसंही दिसत असला, ते त्यावेळेचे फोटो बिटो पाहिले तर एखादं शामळू पोरगं असतं ना, तसं राहुल गांधीचं दर्शन आहे. पण प्रियांकाचे त्यावेळेचे तारुण्यातले किंवा कोवळ्या वयातले फोटो पाहिले तर लक्षात येतं ती इंदिरा गांधीचं प्रतिरूप आहे. तर हे लोक तशा अर्थानं अभ्यास करतच राहतात की ही पोरं कधी ना कधी राजकारणात येणार. त्यातले राहुल गांधीबद्दल यांना आशाच नव्हती. भीती होती प्रियांका गांधीची. आणि सोनिया गांधी तशाही घरी बसून होत्या. त्या सासू मेल्याचं दुःख, खून झाल्याचं दुःख, कट कारस्थान करून ज्यू लॉबीनं आणि भारतीय लॉबीनं, भारतातली जी ज्यू लॉबी आहे, अमेरिकन लॉबी आहे, यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचे खून केले. इथले सामील लोक होतेच त्यात, म्हणजे खूपच लोक सामील होते.
झायोनिस्ट असं परवाच्या व्हिडिओत मी काहीतरी बोललो होतो. जगातल्या या सगळ्यांना आपण झायोनिस्ट ही शिवी तयार केली होती. तर अमेरिकन झायोनिस्ट आणि भारतीय झायोनिस्ट वेगवेगळ्या जाती धर्मांचे ते बसलेच होते टपून. त्यांनी दोघांना मारलं, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींना. त्याच्यानंतर सोनिया गांधीने कधी इच्छा व्यक्त नाही केली राजकारणात येण्याची, आणि मला वाटतं तिथं ते संपलं असतं. पण एक आहे की हे जे जुगारी राजकारणी बसलेत, जे स्वतःच्या याच्यासाठी आले होते, स्वतःच्या विचारधारेसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी जे आलेले लोक होते, यांच्या लक्षात आलं की कधी ना कधी ही पोरं मोठी होणार आहेत आणि गांधी घराणं तसं संपत नाहीये. कारण हे आंतरराष्ट्रीय खातीकीर्तीचं घराणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक अर्थांनी ते खरं भारतीय घराणं आहे. भारताची जी गंगाजमनी परंपरा आहे, त्या गंगाजमनी परंपरेनं ज्यांचे विवाह झाले, लग्न झाली, असं ते घराणं आहे. इंदिरा गांधींनी पारशी नवरा केला. पारशी नवऱ्यापासून इंदिरा गांधी या ब्राह्मण, काश्मीरी ब्राह्मण, आणि नवरा त्यांचा पारसी. या पारशी या जोडप्याला झालेलं मुलं म्हणजे राजीव गांधी आणि संजय गांधी ही पारशी ब्राह्मण आहेत. माझ्या म्हणण्यानुसार दोन्ही यांचं जात धर्म लावलं पाहिजे, तर हे पारसी धर्माचं होतं आणि हे हिंदू धर्माचे होते. तर दोन्हींचा खिचडा झालेला होता. आणि मग त्यातल्या संजय गांधीनं शीख धर्मातली मुलगी लग्न करून आणली, मनेका गांधी, आणि राजीव गांधींनी इटालीवरून ख्रिश्चन मुलगी करून आणली. तर वरुण गांधी हे मिश्रण पारसी, ब्राह्मण, हिंदू, अधिक शीख अशा 3 धर्मांचं आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पारसी अधिक हिंदू ब्राह्मण अधिक ख्रिश्चन अशा 3 मिश्रणाचं आहे. ते हे मिश्र घर आहेत, ही खरी भारतीयत्वाची प्रतीक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे घराणं कुठल्याही अर्थानं आर्थिकदृष्ट्या भ्रष्ट नाही, लैंगिकदृष्ट्या सुद्धा भ्रष्ट नाही. संजय गांधीबद्दल तसा काही आक्षेप घेतला गेला. अमृता सिंग नावाच्या नटीच्या आईबरोबर काही संबंध आहेत त्यांचे, संजय गांधींचे, असं बोललं गेलं, पण त्याला काही आधार नव्हता. तर लैंगिक लफडी आणि आर्थिक लफडी याच्यापासून अतिशय नेहरूंपासून आत्ताच्या राहुल गांधीपर्यंत परिपूर्ण पवित्र आणि शुद्ध राहिलेलं घराणं आहे. आरोप खूप झाले. गंमत म्हणजे गेली 12 वर्ष 11 वर्ष मोदी सरकार आहे. सांगायचं म्हणजे RSS मधलेच लोक IAS IPS अधिकारी राहतात. वरची जी IAS लॉबी आहे ती RSS चीच लॉबी, आणि तीच सगळा खेळ खंडोबा करते. यंत्रणा त्यांच्या हातात आहे. मग ते मंत्रालयात सचिव असतील, IAS अधिकारी जिथं जिथं असतात, त्यातले बहुसंख्य IAS अधिकारी हे ब्राह्मण आहेत, RSSचे पण आहेत, आणि IPS अधिकारी पण. म्हणजे पहिल्यापासून हे रिवाज. गंमत अशी आहे की यांच्या भानगडी सापडल्या असताना खऱ्या, तर यांनी खरोखरच यांना सुळावरच चढवलं असतं. नुसतं बदनामीवर थांबले नसते. हे नुसते बदनामीवर थांबतात, पुढं काही होत नाही सिद्ध. पोलीस केसेस झालं तरी ते सिद्ध होत नाहीयेत. आणि ते काही तर गांधी घराण्याबद्दल, आणि आता ते 12 वर्ष सत्तेत आहेत, पंतप्रधान हातात आहे, गृहमंत्री हातात आहे, सगळे यंत्रणा हातात आहेत, आणि 12 वर्ष ते काही सिद्ध करू शकलेलं नाही. आरोप करत राहतात. मनमोहन सिंगांच्या काळापासून होत आहेत, जुन्या काळापासून होत आहेत. इंदिरा गांधींवरही आज आरोप केले जातात की त्यांनी 86 लाख रुपयांचा घोटाळा केला होता वगैरे. सिद्ध काही झालेलं नाही. आरोपांना काही अर्थ नाही, सिद्ध काही होत नाही यांच्या हातात. मी म्हणालो ते लक्षात घ्या, IAS IPS अधिकारी यांचेच आहेत. तेच इंदिरा गांधी आणि यांच्या हाताखाली काम करत राहिले, राजीव गांधीच्या हाताखाली पण. त्यांनाही काही सापडलं नाही. ते तर भानगडी सापडले असतात आतापर्यंत. तर ते हे महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता तर सत्तेतच आहेत, सगळं जंगचंग पछाडलं. हे गल्लीबोळातल्या एखाद्या मुंगीनं सुद्धा काही खाल्लेलं असेल पैसा, ते येतात आणि आम्हाला वाटा द्या म्हणतात. शिक्षा देत नाहीत त्या मुंगीला, ते स्वतःच्या पक्षात घेतात त्या मुंगीला आणि त्यातला वाटा घेतात आर्थिक. असले घाणेरडे धंदे. त्याच्यावर बोलू आपण. मला मोदींचे देशोपकार्यावर व्हिडिओ करायचाच आहे. यांना नाही सापडले कधीच हे लोक, खोटे आरोप करत राहतात. ते नॅशनल हेरॉल्ड नावाचा पेपर आहे, तो त्यांचाच आहे. त्यांच्याच पेपरमध्ये त्यांनीच घोळ केला वगैरे असले काहीतरी फालतू आरोप करत राहतात, खोट्या केसेस करत राहतात, आणि घडत काहीच नाही. पुढे आरोप खेचत राहायचे. न्यायालय पुन्हा यांची, न्यायाधीश काहीतरी लगेचच ताटके पण
निकाली लावत नाहीत, न्यायाधीश पुन्हा RSSचेच. तर हे लोक निकाली काढत नाहीत प्रश्न, रेंगाळत ठेवतात आणि बदनामी करत राहतात. कुजबूज गँग म्हणतो आपण. सतत बदनामी करत राहणं. प्रसार माध्यम यांच्या हातात आहेत, त्यात मग त्यातनं बोंबा मारायच्या, सोशल मीडियात बोंबा मारायच्या, बातम्यांमधनं बोंबा मारायच्या आणि बदनाम करत राहायचं. बदनामीच्या आत काही नाही, या घराण्याबद्दल तरी नाही. तर ते लक्षात आलेलं असणार यांच्या, की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी भविष्य आहे. आणि पुन्हा गांधी घराणं राजकारणात येऊ नये याची व्यवस्था करायची असेल तर काँग्रेसमुक्त भारत हे घडवलं पाहिजे. तर मला एका कटाची माहिती आहे. तो कट असा होता, नरसिंहरावनं केलेला, की ही जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, INC, ही बंद करून टाकू. आणि म्हणजे यांच्यातलं कोणी मोठं होण्याच्या आत, आणि सोनिया गांधी कधीच येणार नाही हे गृहीत आहे, पण ही पोरं कधी ना कधी मोठी होणार आहेत आणि ती आव्हानात्मक उभी राहतील, कारण ती त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणि देशातली त्यांची लोकप्रियता ती कधी संपलेली नाही, आजही संपलेलं नाहीच आहे. यांनी बदनाम करून ते केलं, पण तो गट फार थोडा आहे. काँग्रेसवर प्रेम करणारे आणि गांधी घराण्यावर प्रेम करणारे खूप लोक आहेत. आणि गांधी घराणं म्हणताना मला वाईट नाही वाटत याचं खरं, कारण या दृष्टीनं ते नैतिकच आहे. सगळ्या राजकारण्यांचा तुमचे जे आवडते नेते आहेत ना, त्यांच्या बुडाखालच्या अंधार आठवा, म्हणजे कळेल हे गांधी घराणंच का ग्रेट आहे. मी घराणेशाहीचा बाजूला वगैरे नाहीये, पण ते घरच तसं नैतिक घडत आलंय, तर ती सुंदरच गोष्ट वाटते. आणि मला वाटतं सगळ्या घरांमध्ये तसं असलं पाहिजे. जसे आजी आजोबा प्रामाणिक असतात, पणजोबा प्रामाणिक असतात, आजोबांना प्रामाणिक राहावं, वडिलांनी प्रामाणिक राहावं, मुलांनी प्रामाणिक राहावं, नातवंडांनी प्रामाणिक राहावं, पणतवांनी प्रामाणिक राहावं, अशी मालिका असली पाहिजे ती गांधी घराण्याकडे. म्हणून त्या घराण्याला किंमत द्यायची. तर ते चारित्र्याच्या दृष्टीनं, लैंगिक आणि आर्थिक चारित्र्याच्या दृष्टीनं अफाट आहेत ते लोक. आणि हीच एक दहशतीची गोष्ट आहे सगळ्या पक्षांमधली पण, आणि स्वतः काँग्रेसमधल्या लोकांमध्ये पण. काँग्रेसचे खूप लोक या घराण्याला पसंत का करत नाही, तर काँग्रेसचे खूप लोक कुठला तरी अंधार गिळूनच बसलेले असतात. तर त्याही बाजूनं ठरलं असं की 92 साली यांना कोंडून ठेवायचं असेल आणि यांना कधी राजकारणात येऊ जायचं नसेल, तर काँग्रेस पक्ष बळकावू आपण. आणि नरसिंहरावनं आयडिया करून टोळी तयार केली मंत्रिमंडळातल्या खूप लोकांची. त्यावेळचे जे दिग्गज नेते देशातले त्याच्या मंत्रिमंडळात होते ते म्हणजे शरद पवार, सचिन पायलटचा बाप राजेश पायलट, माधवराव सिंधिया, अर्जुन सिंग म्हणून मुख्यमंत्री होते मध्य प्रदेशचे, ते सीताराम केसरी हा माणूस त्यावेळेस काँग्रेसचा अध्यक्ष होता, अखिल भारतीय काँग्रेसचा अध्यक्ष होता. हा सीताराम केसरी यांनी मिळून कट केला की आपण हळूहळू काँग्रेसमधनं बाहेर पडू आणि राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन करू, NCP, नॅशनल काँग्रेस पार्टी, इंदिरा गांधींची NCP, आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस तयार करू, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. तिचं एक इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होतं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. नॅशनल काँग्रेस पार्टी आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, NCP, असे 2 शब्द आहेत. आणि या कटाचा पुढचा आविष्कार म्हणजे शरद पवारांनी, आणि मग एकेकानं पक्ष सोडायला सुरुवात केली. ठरलं असं होतं की नरसिंहरावच्या बाजूनं नरसिंहरावचा माणूस म्हणून संगमा येईल पुढं, जो नंतर लोकसभेचा सभापती झाला, तो आसामचा. नरसिंहरावच्या बाजूनं संगमा पक्षात येईल, केसरीच्या बाजूनं तारिक अनवर नावाचा माणूस आहे बिहारचा काँग्रेसचा, तो येईल, असं ती काहीतरी कडबोळं तयार झालं आणि प्लॅनिंग ठरलं. आणि सीताराम केसरी तिथंच राहतील काही काळ, पण याचं नेतृत्व शरद पवार करतील आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करून मूळ काँग्रेसमधले सगळे लोक हळूहळू इकडं आणू आणि या घराण्याला एकटं सोडू,
आणि पक्ष आपोआप बंद पडेल. कुठला? इंदिरा गांधीचा काँग्रेस पक्ष हातावाला. आणि मग हा घड्याळवाला पक्ष पुढे चालत राहील, हा तो कट होता. याचा उद्गाता नरसिंहराव होता. ही आम्हा पत्रकारांमधली माहिती आहे. कुठं कुठं लिखितही सापडेल तुम्हाला, पुसट. पण हा 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 कार्यक्रम होता की मूळ काँग्रेस बास करून टाकू, पूर्णपणे बंद करून टाकू आणि स्वतंत्र काँग्रेस आपली आपण स्थापन करू, जिच्यात गांधी घराण्याचं कुणीच नाही. मग गांधी घराणं पण संपेल आणि ती काँग्रेस पण संपेल. हा तो कटाचा भाग होता आणि हा बऱ्यापैकी अंमलात पण आला. आणि शरद पवारांसारखा अतिशय पुरोगामी, देव न मानणारा, धर्मभोळे नसलेला असा माणूस आणि कसले भेद न करणारा असा माणूस येऊन म्हणाला, ही परदेशी बाई आहे, पांढरी पाल, ही काही आपल्या देशाची पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यावेळेस तिच्या डोक्यातही नव्हतं. पंतप्रधान व्हायचं पण नव्हतं आणि काँग्रेस ताब्यात ठेवायचं पण नव्हतं. काँग्रेस यांच्याच ताब्यात होती. शरद पवारांसारखा पुरोगामी, स्वतःचा चेहरा मिरवणारा माणूस ज्या दिवशी बोलला की परदेशी बाई आहे आणि परदेशी बाईला भारताचं पंतप्रधान होण्याचा अधिकार नाही, तिथं शरद पवार यांचे खरे दात दिसले. अर्थात त्यांनी आता कबूल केलं ती चूक झाली म्हणून. चूकच झाली, कारण आता ते गोत्यात आहेत. त्यांच्या राजकारणाच्या चुका नडलेल्या आहेत या देशाला पण आणि त्यांना स्वतःला पण. तर ते ठरलं. पण असं काहीतरी ठरतंय त्यात हे त्यावेळेस नरसिंहरावचं सरकार उलथवून पंतप्रधान झालेल्या वाजपेयींना कळलं. लक्षात घ्या, मी मागाशी एक उल्लेख केला, नेहरू हे एवढे तटस्थ आणि सुंदर गृहस्थ होते. त्यांनी दोघांबद्दल भाकीत वर्तवलं होतं की, आणि लायक्या पाहिल्या असणार त्यांनी. जयप्रकाश नारायणांमध्ये लायकी होतीच. त्यांनी इंदिरा गांधीचं एवढं मोठं आवाडव्य सरकार पाडून ती एवढी पराक्रमी बाई, पाकिस्तानचे तुकडे करून वगैरे वगैरे, दुष्काळावर मात केलेली वगैरे, असे कितीतरी पराक्रम त्या बाईच्या नावावर, कितीतरी त्या बँका बंद, सरकारीकरण करणं, संस्थानिकांचे तनखे खलास करून टाकणं वगैरे, अशी खूप पराक्रम असलेली बाई, ती जर जयप्रकाश नारायणांनी पाडून दाखवली तर जयप्रकाश नारायणमध्ये ती ठिणगी नेहरूंना जाणवली असणार की हा देशाचं नेतृत्व करू शकेल. आणि दुसरं नाव घेतलं होतं, त्यावेळेस कोवळे होते वाजपेयी, 27-28 वर्षाचे असतील. त्यावेळेस नेहरूंनी भाकीत वर्तवलं होतं की हा पोरगा पंतप्रधान होईल. पंतप्रधान होण्याची जी काही लायकी लागते मेंदूची, ही लायकी त्यांनी ओळखलेली असणार. नेहरूंना ते एवढं कळत असणार. तर ते बरोबर होतं. म्हणजे जयप्रकाश नारायणांचा पराक्रम छोटा आहे असं नाही, त्यांच्या बाजूनं जाऊन पाहिलं तर तो योग्यच पराक्रम आहे, पण देशाचं वाटोळं करणारा पराक्रम ठरला असं ते म्हणावं लागेल. वाजपेयींचं तसं नव्हतं. वाजपेयी नरसिंहरावचं सरकार घालून वाजपेयी पुन्हा कडबोळ्याचं सरकार घेऊन आले आणि पंतप्रधान झाले, आणि ते सलग 6 वर्ष पंतप्रधान राहिले. तर सोनिया गांधींना संपवून टाकायचं किंवा गांधी घराणं संपवून टाकायचं याची कोण वाजपेयींना लागली. आणि वाजपेयींनी त्यावेळच्या राष्ट्रपतींच्या मार्फत सोनिया गांधींना निरोप पाठवला की असं असं ठरतंय, तुम्ही जाऊन पक्ष ताब्यात घ्या. एकदा हे बाहेर पडलेले लोक सोडले तर काँग्रेस सीताराम केसरीच्या ताब्यात होती. तो अतिशय लुच्चा माणूस होता, टोपी घालायचा, धोतर घालायचा आणि भोळा म्हणून नमस्कार करून वगैरे, ते जे असतात ना लोक, तसंच होता तो, पूर्ण गावरा आणि बेपरवा आणि दिसायला साधा भोळा, पण प्रत्यक्ष फारच चॅप्टर. अर्थात काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्या इतपत तो पोहोचला याचा अर्थ तो चॅप्टरच असणार. पण पुढचं गंमत तो करायला निघाला होता की गांधी घराण्याला बाजूला ठेवायला निघाला होता. तर एका सभागृहात एकदा अचानकच सोनिया गांधीचं काही ठरलेलं नव्हतं, पण राष्ट्रपतींकडून सोनिया गांधींना निरोप देण्यात आला की तुम्ही उतरावं लागेल, नाही तर हा पक्ष संपेल. आणि सोनिया गांधी स्वतःचं ते वैधव्य, दुःख वगैरे सगळं बाजूला ठेवून आणि काही काँग्रेस वाचवायला म्हणून काँग्रेसच्या सभागृहात गेल्या, कार्यालयातल्या. त्यावेळेस बैठक चालू होती
बैठकीचा साधा त्यावेळेस तुम्हाला जर जुने दृश्य आठवत असतील तेव्हा टेबल खुर्च्या नावाची भानगड नसायची त्यांच्या बैठकांमध्ये. आपल्याकडं कारकुनाकडं ते किंवा कोर्टाबाहेर ते लिपिक बसलेलं असतं त्यांच्याकडं डेस्क असतं बघा लाकडी. तशा डेस्कवर काँग्रेसचा अध्यक्ष बसायचा, लोड असायचा मागं आणि त्या डेस्क म्हणजेच अध्यक्षपदाची किंवा मुख्य पदाधिकारीची खूण म्हणून ते वापरलं जायचं. तर त्यातलं तसं बैठक चालू होती. सभागृहात काँग्रेसचे लोक बसले होते, महत्वाचे लोक बसले होते, कार्यकर्ते बसले होते. काँग्रेस कोर कमिटी असेल देशाची आणि तिथं सीताराम केसरी त्या डेस्कवर बसून आणि त्या काँग्रेसचा नियम आहे तो, खाली जेवढे लोक त्याच्या दुप्पट लोक स्टेजवर पाहिजेत एकमेकांच्या बोकंडी चढून. तर तो एक तसा नियमानुसार सगळे पांढरे बगळे याच्यावर बसलेले व्यासपीठावर आणि व्यासपीठ छोटं होतं आणि समोर सभागृहात लोक बसले होते आणि व्यासपीठाच्या मधोमध त्या सगळ्या खिच्चड गर्दीत एकमेकांच्या बोकांडी बसलेल्या लोकांच्या गर्दीत डेस्क होता आणि डेस्कवर सीताराम केसरी बसले होते आणि अचानक सभागृहात सोनिया गांधींचा प्रवेश झाला. तर सीताराम केसरीच्या डोक्यात किंवा त्याच्या चमच्यांच्या डोक्यात सोनिया गांधींबद्दल आदर नसेल किंवा द्वेष असेल किंवा या बाईला हटवायचं असेल तरीही समोर बसलेल्या लोकांमध्ये सोनिया गांधी किंवा गांधी घराणं याच्यावर आस्था असलेले लोक बसलेलेच होते. सोनिया गांधी सभागृहात आल्याबरोबर सगळं सभागृह उभं राहिलं. स्टेजवरचे जे विरोधक आहेत सोनिया गांधींचे त्यांनाही झक मारत उभं राहावं लागलं, कारण किती गेलं तरी 3 पंतप्रधानांच्या घरातली बाई, काँग्रेसमध्ये किंमत असलेली बाई ती आलेली आहे, तर उभं राहावं लागेल सन्मानपूर्वक. तर सोनिया गांधी स्टेजवर गेल्या, व्यासपीठावर चढल्या. आता साहजिकच काँग्रेसची इतकी महत्वाची बाई, ती कुठल्या पदावर जरी नसली तरी खूप महत्वाची बाई आहे म्हणून तिला साहजिकच मध्ये घेणं आलं. तिला काय असं कडेला उभं करता येत नव्हतं. बरं, सगळी पुरुषांची गर्दी, त्या पुरुषांच्या गर्दीत ती कुठं उभी राहणार? बरं, आदबीनच वागलं पाहिजे त्या बाईशी. राजीव गांधींची पत्नी, इंदिरा गांधींची सून आणि पंतप्रधान नेहरूंची नात सून, ते असतात ना, आपल्या मनात असतातच पायऱ्या. त्यामुळे सगळे उभे जरी राहिले तरी नाईलाजानं सोनिया गांधींना मधोमध आणण्यात आलं. सोनिया गांधी नमस्कार करत आल्या आणि नेमक्या त्या डेस्कच्या तिथं उभ्या राहिल्या आणि नमस्कार करून झाल्या डेस्कच्या तिथंच बसल्या. साहजिकच स्त्रीला स्पर्श कसा करायचा, तर डेस्कचं माप एवढंच. नेमक्या अध्यक्षाच्याच जागेवर बसल्या सोनिया गांधी आणि मग साहजिकच पुरुषांना थोडं अंतर ठेवून 1-2 इंचाचं अंतर ठेवून लांब बसावं लागलं. त्यात डेस्कच्या बाहेर गेलेलं नाव म्हणजे सीताराम केसरी आणि तिथून काँग्रेसचं राजकारण परत सुरू झालं. त्या बाईनं राजकारण नको म्हणणारी बाई, राजीव गांधींनाही राजकारणात यायचं नव्हतं. काँग्रेसच्याच लोकांनी पक्ष टिकून राहावा आणि सत्ता काँग्रेसकडे राहावी, काँग्रेस टिकून राहावा, पक्ष टिकून राहावा यासाठी राजीव गांधींना अतिशय बळजबरीनं उचलूनच पंतप्रधान केलं होतं. सोनिया गांधीची पण इच्छा नव्हती, पण जेव्हा कळालं त्यांना वाजपेयींकडनं की हा पक्ष गोत्यात येतोय आणि हा पक्ष मरेल, याचा अर्थ असा झाला काँग्रेस वाचवण्याचं काम वाजपेयींनी केलं होतं. बघा कशा गमती आहेत. याला म्हणतात सौजन्यशील राजकारण. विरोधक आहेच, राजकारणात विरोध करू, मारामाऱ्या करून कुठलेही मुद्दे, अगदी बाबरी मशीदसारखा खोटा मुद्दा पुढं करून आडवाणी आणि वाजपेयी सत्तेत आले होते. खूपच खोटारडा मुद्दा होता, पण त्यानं आणि काही राग नव्हता. तरी वाजपेयींनी बरोबर त्याच्यातही वास्तविकपणा, ती जी एक घडण आहे ना आपल्या गंगा जमनीची आणि राजकारणात किती मतभेद असले आणि वैर असले तरी जपून घेण्याची, वाजपेयींनी ते सांभाळलं. सोनिया गांधींना तो मिळत दिला आणि सोनिया गांधींनी पक्ष ताब्यात घेतला. इथून त्या घराण्याच्या राजकारणाला सुरुवात झाली. हा काळ साधारणपणे वाजपेयींच्या सत्तेचा काळ आहे, म्हणजे 2000 त्याच्या आगमागाचा काळ आहे. म्हणजे शरद पवारांनी असं काहीतरी वाईट बोलणं सोनिया गांधींबद्दल आणि पुढे जाऊन त्यांच्या आश्रयात मंत्रिमंडळात सामील होणं आणि नंतर आता कधी कधी काल परवा त्यांनी चूक कबूल केली की सोनिया गांधींबद्दल आपण जे बोललो होतो ती चूक झाली. हा मोठेपणाच आहे, पण खूप उशिरा सुचलेला मोठेपणा आहे. नाहीतर देश अखंड राहिला असता, छान राहिला असता. वाजपेयींच्या पद्धतीचं भाजप आणि काँग्रेस हे दोघे एकमेकांच्या विरोधात राहिले असते आणि सत्तेचा खेळ खेळत बसले असते तरी चाललं असतं. पण खूप स्वार्थी लोक, अप्पलपोटे लोक
स्वतःसाठी देश आणि समाज आणि पक्ष वापरणारे लोक तिथं सत्तेत आलेले होते आणि ही त्याची उदाहरणं आहेत. यांनी देश बिघडवला. इथल्या देशाचं राजकारण, देशाची राजकीय नीतिमूल्य बिघडवली. शरद पवारही 4-5 पक्ष फिरून आले. हेगडे, रामकृष्ण हेगडेंच्या पक्षातही होते ते, समाजवादी काँग्रेस सोडून गेलेले खूप लोक आहेत. पक्ष सोडून का जातात मला माहित नाही. त्याच पक्षात जे होईल ते होईल. आणि 2 वाजपेयी पद्धतीचा भाजप आणि इंदिरा गांधी किंवा पंडित नेहरू पद्धतीचा काँग्रेस पक्ष असं चाललं असतं या देशात. मग सोनिया गांधींनी पक्षाचा ताबा घेतला, प्रत्यक्ष राजकारणात उतरल्या आणि अक्षरशः याच वाजपेयींना टक्कर देऊन 2002-3च्या आसपास वाजपेयींना सत्तेतून घालून पुन्हा कटबोळच करून आणि त्यात या शरद पवारांसारख्या लोकांना घेऊन सुद्धा युपीए नावाचं सरकार आणलं सोनिया गांधींनी. आणि तिथून एक महत्वाची, तेही कडबोळ्याचं सरकार होतं. आता जी सरकार कडबोळ्याचीच आहे, तिथून कडबोळ्याची सरकार आहे सगळी. म्हणजे 77%. कुठलंही सरकार असं स्वतंत्रपणे आलेलं नाही. एक राजीव गांधींचा अपवाद सोडला इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर, कारण ते जवळजवळ 400च्या वर काहीतरी त्यांनी 412 लोकसभेची सीटं जिंकली होती. त्यामुळे तो एकमेव उदाहरण आहे मधल्या 75, 76, 77 नंतरच्या राजकारणात, आतापर्यंतच्या 26 पर्यंतच्या राजकारणात, म्हणजे जवळजवळ 50 वर्षाचं राजकारण हे कडबोळ्यांचं राजकारण चालू आहे. एक मधला 5 वर्षाचा राजीव गांधींचा बहुमताचा कार्यकाळ सोडला तर, म्हणजे 45 वर्ष आपण कडबोळ्यांशीच खेळतो आहोत किंवा कडबोळी आपल्याशी खेळतात. तर याच्यात सोनिया गांधींनी 2002-3च्या आसपास काहीतरी सत्ता आणली. 2014 पर्यंत यांची सत्ता राहिली. यात मधल्या काळात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची वाढ या घराण्यात झाली. ती कशी? आणि 2000 पासूनचं 2010 पासूनचं मला आठवणारं राहुल गांधीचं राजकारण हे 2010 पासूनचं झालं. म्हणजे याचा अर्थ जवळजवळ 16-17 वर्ष झाली. आणि त्याच्या आधीचे संस्कार राहुल गांधींवरचे, याच्यावर आपण बोलू. आता थांबू. मला थोडा कंटाळा आलाय बोलण्याचा, म्हणून थांबू. पुढच्या भागात खास असं ते मुद्दाम मागचं सगळं सांगत बसलो. याचं खरं कारण राहुल गांधीची वाढ कशी झाली, त्याच्या पार्श्वभूमीला काय काय होतं हे थोडं सांगणं मला गरजेचं वाटलं, म्हणून ते सांगितलं. पण पुढच्या भागात राहुल गांधी केंद्री असं बोलू आणि मग त्या सगळ्या त्यांच्या राजकारणातल्या गमती व्यक्ती म्हणून त्यांच्या काही गमती असं काही सांगू. पुढं 2-3 भाग करू कदाचित. तुम्ही पाहाल ना पाहाल मला माहीत नाही, पण मी सांगितलंच आहे तुम्हाला की माझे विचार मांडून ठेवायचे, मला माझ्या भूमिका मांडून ठेवायच्यात आणि समीक्षा निरीक्षणं मांडून ठेवायची. तर आत्ता मुद्दामच थांबतो, कारण थोडं कंटाळलोय बोलता. पण पार्श्वभूमी म्हणून हा एपिसोड ऐकून ठेवा. पुढच्या भागात राहुल गांधींबद्दल बोलू. धन्यवाद.